काय इथं समोर चहा घ्यायला पाहिजे ना. येईल ना हो ते दंड भरा म्हणजे 500 रुपये. मेट्रो हरिद्वार. चला हरिद्वारला आपलं स्वागत. उत्तर रेल्वे हरिद्वार. छान इथं भगवान शंकरांचं दर्शन. इकडे आपली टीम. चला छान आता आपला हरिद्वारचा प्रवास चालू झालेला आहे. उत्तराखंड परिवहन निगम बस स्टँड असं छान. तर चला आपल्या चाललेलं आहे, आलेलो आहे आता देहरादून तर चारीधाम यात्रेसाठी. चला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या सासू सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज छान चारीधामचं यात्रेची ट्रिप. तर आज आहे पहिला दिवस. 2 दिवस रेल्वेत गेले आणि आम्ही इथून बस केलेली. तर आम्ही 1600 आहे इथं चाललंय जेवायचं थोडंसं. आणि नाशिक रोड ते हरिद्वार असा प्रवास आहे. आणि मग इथून गंगोत्री यमुनोत्री उत्तरकाशी केदारनाथ बद्रीनाथ अशी यात्रा आहे. चला आज पहिलं तीर्थस्थान. पण आता रेल्वेतून प्रवास करून खूप थकलो आहे. आता छान एखाद्या हॉटेलवर थांबणार आहे आणि मग उद्यापासून आपले छान व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा. चला भेटू आता हॉटेलवर. इथलं दुकानं मार्केट सगळं आपल्यासारखंच आहे. लोकल मार्केट गाड्या वगैरे अशा बॅगा चाललंय उचलायचे कामं. आणि असं गार्डन वगैरे निसर्गरम्य परिसर आहे. पण हीट खूप आहे आपल्यासारखंच हीट. छान एक निसर्गरम्य परिसर आहे. चला असे छान जागी छोटे छोटे असे पूल केलेले बसायला याला. बघा किती छान आहे. ओम चला मायापूर स्केप छान आहे. उन्हाळ्यात अशा ठिकाणी छान वाटतं फिरायला. छान आहे मस्त निसर्गरम्य परिसर आहे. तर इथं नंतर फिरायला जायचं आहे. पण आता छोटीशी क्लिप घेतली. बघा किती सुंदर आहे. पाणी थोडं आहे पण खूप छान आहे. बाजूला मंदिर आहे छोटे छोटे. बघा घ्या दर्शन भगवान भोलेनाथांचं. घाट इथं आरती होती तर तो व्हिडिओ नंतर येईल. पण आता दर्शन घ्या. सगळीकडे पाणीच पाणी. हा स्वामी सर्वानंद घाट आहे. चला सगळं जंगलच आहे इकडं. इथे गाडी चेक होती. असं डोंगर आहे. डोंगर थंड वातावरण. पावसाचं हे चालू आहे थोडंसं बारीक. चला आपला प्रवास चालू झालेला आहे. गंगोत्री धाम खूप घाटाचा रस्ता आहे आणि 40 किलोमीटरचा घाट आहे. रस्ता अंतर आहे. हरिद्वारवरून 140 किलोमीटर पण फक्त घाट आहे. मागं घाट वळण आणि समोर पावसाचं वातावरण आणि भरपूर आहे असं 2 व्हीलर. इथं हॉटेल आहे वरती आलं का. समोर बघा डोंगर आणि घाट. खूप म्हणजे खूप वातावरण खूप छान आहे.
सगळं घाटाचं. मला मी वातावरण दाखवते की बघा, इकडं पाऊस आहे, इकडं ऊन आणि पावसाचं आहे. पाऊस, ऊन आणि असे घाट. खूप वळणाचा रस्ता आहे. वरती याल तसं नाश्त्याची सोय, इथं चहा, कॉफी, दूध आणि जेवणाची पण सोय. पण थंड वातावरण आहे खूप. आज आम्ही आलो आहे तर काही पाऊस वगैरे नाही आहे. आधी 2 दिवस खूप पाऊस झाला म्हणे. चला, भोलेनाथ बाबा की जय म्हणायचं आणि प्रवासाला सुरुवात करायची. संरक्षणासाठी जाळ्या लावलेल्या आहे. जागे थोडं पडलेलं आहे, जागे जागे. जागेवर वळण आहे रस्त्याला. काम पण चालू आहे. हे बघा, असं डोंगरांचं असं काम चालू आहे. जाळ्या लावलेल्या आहे असं जागेवर. असे काम चालू आहे. बघा, इकडं ऊन आहे, इकडं डोंगरामुळे हे दिसतं. छान असा पाऊस पडून गेला आहे. नदीला पाणी आलेलं आहे थोडंसं. आणि हॉटेल, छोटे छोटे मंदिर, इकडं ट्रॅव्हल चाललं आहे. आपली पण ट्रॅव्हलच आहे छोटी. पाणी नदीचं दरड कोसळतात थोड्या थोड्या. इथं पडलेलं आहे. थोडं खाली काम पण चालू आहे. किती वाजलं आहे आता? पण पडलेलं आहे थोडंसं आणि पाऊस झालेला आहे बरं का. नदीला थोडं पाणी दिसत असेल. आता नदीचं नाव नाही आपल्याला सांगता येणार. असं छान आहे, निसर्गरम्य परिसर. फक्त थोडं रिस्की आहे. ज्यांना जास्त हे काय असं बघा, मला फक्त हे रस्त्याच्या कडेला म्हणजे डोंगराच्या कडेला घर आहे ना, हे आवडतं बरं का. खूप सुंदर आहे या लोकांचं. मस्त पाणी खालून वाहतं खळखळ, बाजूनी दऱ्या. पावसाळ्यात थोडं रिस्की आहे पण खूप निसर्गरम्य आहे. बघा, समोर पण तुम्हाला एक दरड कोसळली आहे. ती 2 का 3 दिवसापूर्वीच कोसळली आहे. असं थोडं रिस्की आहे. तर इथं चाललंय आता असे कामं चालू आहे बरं का. इकडं छान आहे बघा, डोंगराच्या कडेला घर. टू व्हीलरवर प्रवास. डोंगराच्या कडेला घर. इथं चहासाठी थांबलोय. तर हा खालचा मजला, आम्ही दुसऱ्या मजल्यावर आहे. निसर्गरम्य परिसर आहे बघा. हे डोंगराच्या कडेला घर इतके सुंदर वाटत आहे. उत्तराखंड छान आहे. नक्की वेळ काढून या. खूप सुंदर आहे आपलं उत्तराखंड. मग किचन आहे, हॉटेल. आम्ही जेवायला आलेलो आहे. संध्याकाळचं जेवण आहे. मिक्स भाजी, डाळ भात, रोटी. चला, असं हॉटेल आहे. आम्ही जेवायला बसलो आहे. चला, इथं जेवण झाले. असं काहीतरी परिसर आहे, छान आहे. अशा ट्रॅव्हल्स उभे आहे. बद्रीनाथ केदारनाथ नाव दिलेलं आहे. छान. इथं गोमातेचं दर्शन झालं
छान जेवणं झाले हॉटेलवर. तर चला आता थोडंसं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय, शुभरात्री. चावी घेतली ना, चाललोय आता. तर चला, शुभरात्री, गुड नाईट.